जर तुम्ही पुण्यातले असाल तर तुम्हाला समजलंच असेल की हे ठिकाण कोणतं आहे. तरी पण मी तुम्हाला सांगून देते हे ठिकाण कोणतं आहे ते. जिथं दगडूशेठचा गणपती बाहेर बसवतात, म्हणजे काका हलवाईच्या जी बाजूची लेन आहे, तुळशीबागेची जिथून एंट्री आहे ती लेन आहे. खरं तर मी पुण्यात आले होते दगडूशेठचं दर्शन घ्यायला. पण पुण्यात आल्यानंतर मी माझ्या पिल्लूसाठी काही घेऊन जाणार नाही असं तर होणारच नाहीये. आणि इथं आलेच आहे तर मग अन्नपूर्णाचा साबुदाणा वडा खाल्ल्याशिवाय घरी नाही जायचं. मग मी तिथं गेले, साबुदाणा वडा वगैरे खाल्ला आणि त्यानंतर आपण निघालो आपल्या परतीच्या प्रवासासाठी. घरातून निघाले होते त्यावेळेस खूप ऊन पडलं होतं आणि पाऊस पडेल असं थोडंही वाटत नव्हतं. त्यामुळे छत्री वगैरे घेतली नव्हती. पण नेहमीचंच आहे हे, की ज्यावेळेस आपण छत्री घेत नाही त्यावेळेस बाहेर गेलो की नक्कीच पाऊस पडतो. तसंच झालंय माझ्यासोबत पण. हे वातावरण बघू शकता तुम्ही किती छान झालंय. त्यानंतर मी माझी बस पकडली. बसमध्ये नेहमीप्रमाणेच गर्दी होती. मला काय बसायला जागा नाही भेटली. पण सुदैवाने आमच्या शेजारी आमच्याच सोसायटीमध्ये राहणाऱ्या मुली मला भेटल्या. मला कंपनी मिळाली छानपैकी घरी येईपर्यंत. त्यामुळे बोर वगैरे झालं नाही आणि मग मी घरी पोहोचले आणि माझं पिल्लू माझी वाटच बघत होतं. इथेही पाऊस पडून गेला होता त्यामुळे वातावरण बघू शकता किती छान झालेलं आहे. माझ्या सोसायटीमध्ये कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे त्याच्यामुळे बाकी सगळं इग्नोर करा, पण हे वातावरण बघू शकता. घरी आल्यानंतर मसूरची भाजी आणि थालीपीठ बनवले.